बुलढाणा शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मिरवणुकीत नाचत असताना एका तरुणाची हत्या करण्यात आली. मिरवणुकीमध्येच या तरुणावर चाकूने वार करण्यात आले. सदर घटनेमुळे संपूर्ण बुलढाणा शहर हादरले. आशुतोष संजय पडघन, वय वर्ष 24 असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून त्यांनी खुनाची कबुली दिल्याची माहिती पोलिसांना दिली. बुलढाणा शहरातून 14 एप्रिल रोजी भीम जयंती उत्सवानिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत नाचण्यावरून मृतक आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. वादाचे रूपांतर पुढे हाणामारी झाल्याने आरोपींनी मृतक आशुतोषला ओढत नेत त्याच्यावर चाकूने वार केले. वार झाल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत तो तेथेच पडून होता. नंतर रस्त्यावरील काही व्यक्तींनी त्याला रुग्णालयात दाखल केले. यावेळी उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. अनेक गंभीर गुन्हे दाखल असून तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे समोर येत आहे. सदर घटनेत हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. बुलढाण्यातील गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. रागाच्या भरात व्यक्ती थेट एकमेकांच्या जीवावर उठल्याच्या अनेक घटनांतून समोर येत आहे. नाशिकच्या मालेगाव शहरातील संगमेश्वर भागात देखील अशीच एक घटना उघडकीस आली. जुन्या वादातून रफिक शेख नावाच्या युवकाचा धारदार हत्याराने रात्री खून करण्यात आला. खून करण्यात आलेला तरुण रस्त्याने पळत जात असताना खाली कोसळला. या घटनेचा काही भाग हा CCTV मध्ये कैद झाला आहे. दरम्यान घटना घडल्याने अप्पर पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.